भौगोलिकदृष्ट्या देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपुरातील ऐतिहासिक झिरो माईलचं सौंदर्यीकरण आणि विकास करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी कार्यालयानं शासनाच्या अधीन असलेली ही जागा नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवावा असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनुप कुमार यांनी गुरुवारी दिले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक झिरो माईलचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे CSR निधी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षामध्ये हेरिटेज संवर्धन समितीची बैठक घेण्यात आली। हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेतील या बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, मुख्य अभियंता आणि समितीच्या सदस्य सचिव लीना उपाध्याय, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक अतुल गुप्ता व उपमहाव्यवस्थापक प्रदीप पॉल उपस्थित होते। सौंदर्यीकरण आणि विकासासाठी झिरो माईल लगतची शासनाची सर्व जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनुप कुमार यांनी दिले। मनपाच्या जागेवर पर्यटकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। झिरो माईलचे सौंदर्यीकरण महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात येत आहे। या लगतच्या जागेचा विकास करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे प्राप्त निधीचा उपयोग करण्यात येईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी बैठकीमध्ये दिली।